इस बॅटर पाठवायचे आहेत सर भंडारवाडा, खालचा भंडारवाडा आपल्या ओपनिंग पेअर पाठवायचे. तीन षटकांचा सामना असणार आहे. 3 षटकांमध्ये आपल्याला हे खेळी करायचे आणि आपले ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. सलामीची जोडी अष्टपैलू खिलाडी, इंडियाची जर्सी घातलेला फलंदाज ज्यांनी या नावावरती विक्रम घडवलाय आणि हा रेकॉर्ड अजूनपर्यंत अद्याप कोणी तोडला नाही. तो मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि आठवण करून सातत्याने देतोय. ज्याच्या मी क्षणाला पाहिलंय तीच आज या ठिकाणी आठवण करून दिलेली आहे. ती म्हणजे पाहत होता फलंदाज ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. उदयराज मैदानाच्या आतमध्ये आणि त्याची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय. तीन षटकांचा खेळ. या 3 षटकांमध्ये पाहायचा आहे त्याने मागच्या मॅच मध्ये 54 धावा हा विक्रम याच्या नावावरती आहे. आणि परंतु आज आता या मॅच मध्ये देखील पुनर्श आपण पाहतोय उदयराज याला. स्ट्राईकला मात्र पाहतोय इथे राहुल, नॉन स्ट्राईकला उदयराज. गोलंदाज ट्रॅक वरती मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये सागर. ओहो, पहिल्या चेंडू पिकअप शॉट, पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय. जीवदान मिळालंय आणि 2 धावा ही कम्प्लिटली पूर्ण पार होत आहेत. पहिल्या चेंडूवरती पिकअप घेर टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे मात्र राहुलला जीवदान मिळालंय. या संघाने आज नशीब घेऊन आलेत. ज्याच्या वेळी झेल सुटलाय त्यावेळी फलंदाज ऑन फायर झालाय. मागच्या मॅचला उदयराजचा कॅच सुटला होता, 54 धावा मारून गेला होता. आता मात्र पाहायचंय राहुलला काय संधी आहे. फुलटॉस डिलिव्हरी आहे. पुनर्ष तो दशा 30 दिशा आणि पुनर्ष त्याचा झेल सुटलाय. घडतंय काय, झालंय काय, याहून अधिक करायचं काय. भूतकाळ विसरायचं आहे, वर्तमान फोकस करायचं आहे आणि भविष्य सुरक्षित ठेवायचं आहे. इथे मात्र सूर्याची किरण डोळ्यावरती आल्या कारणाने हा झेल पुनर्ष सुटतोय. हेच त्याचं कारण आहे. मात्र आणि इथे यष्टीदीक्षित देखील तेच सांगतायत, हात घे डोळ्यावरती पहिला, परंतु तू जज करू शकतोस. परंतु या ठिकाणी दुसरा जीवदान मिळतोय राहुलला. धावसंख्या 4. व्हेरिएशनचा बेहेतून बादशाह सागर. परंतु या ठिकाणी जर पाहतोय तर अवांतर एक वाईटच्या स्वरूपात धाव मिळते. मिस्टर मन्याबाई स्ट्राईकला पंच म्हणून काम करतात आणि या ठिकाणी आपण भोसले नॉन स्ट्राईकला पंच म्हणून काम करतायत. चला मित्रांनो, मॅचला रंग तर मजा तर निश्चित येणार आहे. येस ऍब्सोल्युटली. चेंडू गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, भेदून काढतोय परंतु एक धाव पूर्णस्थळ घेतात. परंतु पाठी पुढे न बघता न विचार करता या ठिकाणी जर राहुल भाग ही रणनीती करतोय आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट होते आणि धावसंख्या पाहिजे तर जाऊन पोहोचते ती 8 वरती. उदयराज मात्र मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअरच्या माध्यमातून पाहतोय स्ट्राईक. येस ऍब्सोल्युटली. घुटणे टेकवर तमाशा देखील या पुण्यांदा 3रा चेंडू मध्ये पाहिलं तर आपण झेल सुटलाय. 3 चेंडू हातामध्ये आले परंतु त्या फलंदाजाने झेल सोडलाय. अरे झेल सोडलाय तर गुणाचा झेल सोडलाय. उदयराज याचा झेल सोडलाय. पाहायचा उदयराज त्याचा संधीचं सोनं करू शकतो का. येस ऍब्सोल्युटली. ज्याचा झेल सुटलाय परंतु पुनर्ची संधी आहे. पकडला इथे झेल. फलंदाज बाद बॅक टू डगआउट. उदयराज याला मात्र मिळतं एक मोठं याच्या स्वरूपात एक मोठा विकेट.
निश्चित तेच सांगतात की इथे या बॅकफुटला जायचं होतं, पंच करायचा होता, परंतु एलिव्हेशन नाही झालं. आणि इथे मात्र तेच घडते या मैदानाच्या आतमध्ये, व्हेरिएशन घडते. व्हेरिएशनचा बेखूद बादशाह आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरोखर सागरच्या माध्यमातून ही गोलंदाजी साकारली जाते. आणि इथे मात्र ना दोन्ही साईड शतक क्रमांक संपले प्रथम, पण दोन्ही साईड गोलंदाज ट्रॅक करतोय इन ऍक्शन मध्ये. परंतु पहिले षटक क्रमांक संपले, धावसंख्या पाहिली तर पहिल्या षटकामध्ये 11 वरती जाऊन पोहोचले. इथे निशू गोटलकर यांचं आगमन होते या कमबॉक्स मध्ये. आपला भाऊ आपल्या ठिकाणी इथे आलाय आणि खरोखर आज या ठिकाणी मळ्यामध्ये गोलंदाज ट्रॅकवरती. गोलंदाज नेम ओंकारला मात्र पाहतोय आपण. ओ हो, चेंडू मात्र निघून जातो एस्टेच्या बाजून फुंकर देत. अवांतर एक वाईट धाव मिळते आणि इथे धाव ही मिळत असताना धावमध्ये भर पडते. 12 मध्ये जाऊन पोहोचले त्या घरामध्ये. खोलात टाकलाय चेंडू, खोलात टाकलाय, एक धाव मिळते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, फंबल क्षेत्ररक्षण झाले, खराब क्षेत्ररक्षण, गचाळ क्षेत्ररक्षण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु धाव अंकित केल्या 2. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचले, ती घरामध्ये 14 वरती जाऊन पोहोचले. सुरेख पद्धतीचं या ठिकाणी अक्षय मात्र हे गुणलेखक काम करतात. समवेत जोडले गेले. अख्खा दिवसभर ज्याची चर्चा राहिली तेजस्याची, परंतु त्याची जागा जाळण्यासाठी आजच्या मैदानावरती माझ्या समवेत बाजूला जोडले ते म्हणजे अक्षय सर. हाई पुलरल्याचा चेंडू होता, बीट करायचा प्रयत्न होता, एक धाव मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे परंतु घेण्यास मनाई केली. इथे मात्र पहिल्या फलंदाज पाहतोय सलामीची सोडी राहुल यांच्या माध्यमातून तळ ठोकून बसले मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे मात्र जश एलिव्हेशन प्रॉपर होत नाहीये आणि त्याचा मात्र इथे थोडासा वापर करण्याचा प्रयत्न होतोय. फुटवर्कचा वापर होत नाही आणि ओंकार मात्र थोडासा हावी होतोय. धावसंख्येला अंकुश लगावले 15 वरती. एच लागले परंतु इथे मात्र कडा घेऊन यष्टेच्या हातामध्ये मात्र थोडस मिसफील्ड झालाय आणि इथे कॅच सुटतोय. धाव मात्र एकच मिळते. एका धावण्याची धावसंख्या 16. निश्चित या ठिकाणी चांगला कमबॅक करताना पाहतोय म्हणजे तो ओंकार. एल्युशन नाही होते परंतु एक धाव मिळते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केलाय परंतु या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होणार का पूर्ण याची चर्चा देखील या मैदानाच्या आतमध्ये होते आणि झाले. इथे मात्र 19 वरती जाऊन पोहोचले. धाव फलक 18 वरती जाऊन पोहोचले. फलक वरती सॉरी, क्षमा व्यक्त. या ठिकाणी निश्चित क्षेत्ररक्षकाने बॉल चेंडू मात्र अडकवलाय. शिवाचं रान करून मात्र इथे मात्र चेंडू अडकवलाय. 2 धावा वाचवल्या त्या ठिकाणी आणि 2च धावा मिळत आहेत. चेंडूचं जज नाही करू शकले परंतु या ठिकाणी मात्र कॅच होता परंतु त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत चेंडू पर्यंत आणि इथे मात्र 2 धावा मिळाल्या. 2 धावांची धावसंख्या 20. खालचा भंडारवाडा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला थारडवाडी. या दोन्ही संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. हा जंगी मुकाबला मैदानाच्या आतमध्ये खरोखरच रंगलाय. धावसंख्या 2 षटकांतर आपण पाहतोय ती 20 वरती जाऊन विसावले. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी अमरला आपण पाहणार आहोत. खरोखरच अमरला मात्र आता पाहायचंय कारण की इथे मात्र तळ ठोकून बसणारा राहुल मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत स्थगित आहे आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एका बाजूला सौरभला. राऊंड विकेट पंचांच्या बरोबर डाव्या बाजूने मारा करत असताना पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समॅन येस. या ठिकाणी पंचाने बरोबर या ठिकाणी योजलंय कारण की एसटीच्या परफेक्ट चेंडू डोक्यावरून जातोय आणि तिथून मात्र हा स्वेर चेंडूची सांगता होते. धावसंख्या 20 वरती स्थिरावले.
इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मात्र मनसुबा दिसतोय, तो म्हणजे राहुल याचा. राहुल मात्र सज्ज आहे या ठिकाणी. याही ठिकाणी चेंडूचा संपर्क होत नाहीये. जसा जसा या ठिकाणी सफल होतोय त्याच डोक्याचा वापर करून कॅल्क्युलेट करून गोलंदाज त्या दिशेने चेंडू मात्र ठेवण्याचा लाईन ठेवतोय आणि इथे मात्र स्क्वेअर चेंडूची सांगता होते. पुनर्श चेंडू पाहतोय. खरोखर अजून एक संधी याच्या ठिकाणी मात्र पाहिली तर खरोखर थोडासा भरसटलाय आणि इथे मात्र राहुलला मात्र याचा बेनिफिट मिळतोय. अवांतर एक व्हाईटच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या जाऊन 21 वरती विसावले. हाय बाय फ्लाय इन टू द स्काय. चेंडू हवेमध्ये आहे परंतु झेल सुटतोय. त्या जागेवरती निश्चित काहीतरी आहे, कारण की त्या ठिकाणी ना 4 झेल सुटलेत. 4 झेल ते पण एकाच ठिकाणी. झेल मात्र हातामध्ये मिळत नाहीये आणि इथे मात्र काहीतरी कारणामा घडतंय. जीवदानवरती जीवदान राहुलला मिळत आहेत परंतु त्याचा फायदा मात्र राहुल करत नाहीये. तो करताना आता मात्र पाहायचंय. येस ऍब्सोल्युटली. हाय फ्लाय इन टू द स्काय. गेंद जा रही है सीमा पार. टाटा बाय बाय करत 6 रनांसाठी. स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय धावसंख्या. अक्षय सांगते आमच्या समोर सोडलेत 29 धावा ज्यांची गरज होती आणि खरोखर कॅच सोडल्यानंतर हा मोबदला मिळतो, हा फायदा मिळतो. सहजासहजी असं ऐकत नाही, कारण की इथे मात्र तो आता प्रेशर नाहीये. प्रेशर क्रिएट तुमच्यावरती करणार, कारण की इथे मात्र त्याला फायदा भेटलाय, संधी मिळाली. ज्या संधीचं सोनं करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहतोय आपण, तो म्हणजे राहुल. आखुडप्पाचा चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा पार. उचललाय जबाबदारी. स्टॉक खेळलाय लय भारी. सीडी बॅट नो बकवास. इट इज लव स्टोरी. पाहतोय या मैदानावरती राहुल इज ऑन फायर. 45 या षटकामधला शेवटचा चेंडू शिल्लक. मोठा प्रहार. कॅच सोडल्यानंतर पाहिलं बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत या फलंदाजांनी. नाव आहे त्याचं राहुल. रणनीती आहे परंतु एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची संधी होते का यात पाहायचं आहे. येस ऍब्सोल्युटली. 2 धावांमध्ये परिवर्तन करताना या ठिकाणी धावचीची संधी मिळालेली आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय आणि फलंदाज बाद होतोय सौरवच्या स्वरूपात. इथे मात्र राहुल मात्र आणि चांगली जबाबदारी मात्र टिकवली आणि इथे मात्र धावसंख्या मात्र पाहिली तर 36 आणि जिंकण्याची आशा आहे 37 ची. येस ऍब्सोल्युटली. 18 चेंडू 37 धावांचा पाठलाग लक्ष्य पार करायचा आहे. म्हणून मित्रांनो आज दिवसभरात खूप सारी चर्चा केल्या आपण, खूप सारी गोष्टी आपण इथे आठवल्या आणि आल्यानंतर इथं सर्व क्रीडा रसिकांची ह्या क्रीडा रसिकांनी मन जिंकलीत. पण अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की 36 बल असणारे, ते त्रसना ते मुघलांना करणारे पण परत ना फिरणारे, या विश्वात तिने जगांना जाणणारे, जिजाऊंचे पुत्र हार ना मानणारे, या राज्याचे हितचिंतक, या जनतेचा राजा, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही नगरी आहे. त्या नगरीमध्ये त्या आई भवानीला, त्या गणपती बाप्पाला आणि त्या मुर्डेश्वर या ग्रामदेवताला वंदन करून आजच्या या आपण अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहोत. आजच्या मॅच मध्ये ही सुरुवात आपण पाहतोय सेकंड इनिंगची. 3 षटकांचा सामना. एका बाजूला आपण जर पाहिलं तर थारोलवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर खालचा भंडारवाडा, या दोन्ही सामन्यामध्ये ही लढत या मैदानाच्या आतमध्ये खूप सुंदर आणि सुरेख पद्धतीने ती रंगली आणि रंगवली गेली. पण या ठिकाणी ना मोबदल्यात काय दिलं की या ठिकाणी राहुलचा कॅच 2-3 वेळा सोडला आणि इथे मात्र राहुलने कमबॅक केला आणि त्या कमबॅकच्या जोरावरती जर पाहिलं तर धावसंख्या 36 वरती नेऊन ठेवले, टिपले, अंकुश लगावले आणि तुम्हाला 18 धावांमध्ये 37 धावांचा पाठलाग हे लक्ष्य पार करायचं आहे. परंतु तुम्हाला इथे मात्र जर आपण जर पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये रन रेट, रिक्वायर रन रेट काय असणार
12.33चा रिक्वायर रन रेट, म्हणजेच की प्रत्येक चेंडूवरती समजा 2-2 धावा जर निश्चित या मैदानामध्ये काढला, संयमी शांतचित्ताने गेम जर खेळलात तर निश्चित हा सामना कुठेच जाऊ शकत नाही, कुठेच जाऊ शकत नाही. तुमच्या क्रिकेटचं कॅल्क्युलेशन असतं निश्चित मित्रांनो. मी हेच म्हणेन, हे क्रिकेट कशासाठी खेळलं जातं यासाठी निश्चित आपण पाहिलेत एक एक विश्वास, एक दुकान यासाठी मी निश्चित उघडून नाही बसले, परंतु एक प्रेम सर्व ठिकाणी देणारे सर्व मित्र गोळा करण्याचं एक स्वप्न देखील या ठिकाणी आणले. हे केवळ क्रिकेटमुळे झाले. क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा एक लक्षात ठेवा, हे क्रिकेट मारामारी किंवा भांडण करण्यासाठी नसतं. हे क्रिकेटचं साधन निश्चित तुम्हाला एकरूप एकत्र आणण्यासाठी आहे. उत्तम हे क्षेत्र आहे आणि ह्या क्रिकेटच्या माध्यमातून मिळालेले मित्र असतात ना, हे आयुष्यभर सोबत राहतात, आपले साथ देणारे असतात. ते फक्त मैदानात नाही तर तुमच्या क्रिकेटच्या बाहेर देखील तुमच्या सोबत घरात सुद्धा येणाऱ्या कोणत्या संकटांना देखील ते तुमच्या सोबत असतात. म्हणून ही क्रिकेटची जोपासणारी ही स्पर्धा जी आयोजन केलेली आहे आज या ठिकाणी, ते आपण पाहतोय 11वा पर्व आपल्या समवेत जोडलेत. तर आपल्या सोबत मंगेश सर आणि सर्व त्यांचे शिलेदार, वैभव सर असो, मैना सर असो या चेतन सर यांच्या शिलेदारांनी ही स्पर्धा आपल्यासाठी भेटीला आणली आहे. याचं कारण आहे कारण की ह्या स्पर्धेसाठी ना इथे येणारे सर्व क्रीडारसिक मंत्रमुग्ध होऊन जातात. आणि आता मात्र ह्या सामन्याला आपण पुढे वळूया, मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाज ते सर्व ट्रॅक वरती पाहतोय प्रथमतः गोलंदाजी, मात्र इथे मात्र या षटकामध्ये किती धावा आपण इथे रोखू शकतो हा कारनामा मात्र या ठिकाणी पाहायचा आहे. पुढे राहा, पुढे राहा. बॅटिंगचं विसरून जा, बॉलिंगचं तर बॅटिंग वरती लक्ष द्या, काय वांधा नाही. अरे पकड यार पकडत नाही. हा क्वार्टर फायनल तू कॅच नाही पकडत मी. चला पंच, सामन्याला सुरुवात करायचं आहे. मन्या भाई प्लीज फास्ट करायचं आहे. भोसले सर प्लीज सामन्याला सुरुवात करायची आहे. पिकअप शॉट, पहिल्या शॉट वरती हवेत चेंडू आहे, परंतु इथे मात्र झेलची संधी नाहीये, परंतु खूप लांब चेंडू होता. इथे मात्र धावचीची संधी आहे, धावचीची संधी आहे, धावचीची संधी आहे. चेंडू मात्र स्टंपला लावलाय आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. युवराज, युवराज काय करतोय तू? मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. आशिषला मैदानाच्या आतमध्ये जाणार पाहतोय, परंतु या ठिकाणी थोडीशी घाई केली आणि मैदानाच्या आतमध्ये सुमितला, आशिष मात्र मैदानाच्या आतमध्ये, सुमित मात्र बॅक टू डगआउटच्या आतमध्ये परतताना दिसतोय. फुल शॉटम फुल करता क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र झेल टिपलाय आणि इथे मात्र फलंदाजाचा खेळ समाप्त झालाय. ज्याने त्या ठिकाणी थांबून ठेवलं तर बॅक टू बॅक विकेट मात्र मिळाले. एलिव्हेशन प्रॉपर झालं नाही, थोडासा निराश आहे मात्र इथे
मनामध्ये काहूळ उठले या ठिकाणी. मात्र पाहिले तर समोरचा सेट बॅट्समॅनला सुद्धा त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मात्र बॅक टू डगआउटच्या दिशेने परतावं लागले. मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले. इथे मात्र मी हा फटका खेळला, त्या फटक्यावरती प्रॉपर टायमिंग झालं नाही, कारण का चेंडू मात्र पहिल्यात तर वरच्या दिशेला लागला होता, जो स्टिकर होता त्या दिशेला चेंडू लागला होता, म्हणून चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फाईन लेगला सजवला होता. आणि इथे मात्र पाहिले तर परफेक्ट कॅच पकडला, कोणती चूक न करता हा चेंडू मात्र हातामध्ये विसवलाय. आणि इथे मात्र खेळ मात्र पाहिलं तर सुमितचा खेळ, ओंकारचा खेळ इथे समाप्त झालाय. बॅक टू डगआउटच्या दिशेने परतलाय, त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सागर. यस दोस्तों, कहते हैं मुस्कुराती जिंदगानी चाहिए, बाद में ऐसी रवानी चाहिए, सारी दुनिया आपकी हो जाती है, सारी दुनिया आपकी हो जाती है, बस दोस्तों ऊपर वाले की मेहरबानी चाहिए. याच दिशेने आपण पाहिले तर लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू पटकावल्यानंतर एकच धाव अर्जित झाले. एका धावडीची धावसंख्या 2 वरती विसावले, परंतु मोठे फटके खेळणे पहिल्या षटकामध्ये शक्य ते अशक्य करून दाखवण्याचं काम करण्याचा या देखील संघर्ष करतात, परंतु तेवढं प्रॉपर एलिव्हेशन होत नाहीये. आणि इथे मात्र एकही धाव मिळले. एका धावडीशी खरोखर एफर्ट पाहतोय पूर्ण संघाचा एफर्ट पाहतोय. क्षेत्ररक्षक पूर्णच तो पाहत, पूर्ण एका चेंडूवरती 5-5 क्षेत्ररक्षक धावत येते. इथे मात्र बॅकअप काय पाहतोय, लॉंग ऑफचा कव्हरचा डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. देवराज तिथून धावत किपर गोलंदाजीच्या जवळ येतोय बॅकअप साठी. सुरेख एफर्ट टाकतात, ही जान टाकतात, दिलो जान आज या मैदानावरती टाकतात. आणि इथे मात्र तो संघर्ष आपण करताना पाहतोय. स्ट्रेट हँड डिलिव्हरी पाहतोय, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चूक कोणती नाही, हातामध्ये जाऊन विसवलाय चेंडू, विकेट मिळतोय. बॅक टू बॅक या षटकामध्ये विकेट पटकवल्यात. सफेशने 3 विकेट मात्र घेतल्यात आणि मोठा मासा फसलाय. सागर मात्र बॅक टू डगआउटच्या माध्यमातून परततोय. आणि आता मात्र सागरची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अमर जातोय. थोडासा हौसला बुलंद करना पडेगा आपको निश्चितच या ठिकाणी. दाखवावं लागणार आहे, निश्चित दाखवावं लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी. अमरला मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण परत जाताना दिसतोय, परंतु या ठिकाणी कमबॅक नाही. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. लॉंग ऑफ कव्हर, डीप कव्हर, मिड कव्हर, फाईन लेग पुरेपूर सजवलाय. इथे मात्र रणनीती चांगले आखले. गोलंदाज वरती पाहतोय आपण सफेश. सुरेख एलिव्हेशन होतं या ठिकाणी. चांगला गोलंदाजीचा मार्फत या ठिकाणी पाहिल्यात ना, सुरेख पद्धतीने गोलंदाजी हाताळली होती. आणि इथे मात्र व्हेरिएशन केलं होतं. चेंडू परफेक्ट मात्र आउट ऑफ द ऑप्शनच्या बाहेर टाकलं. आणि इथे मात्र पाहिलेत तर षटक क्रमांक पहिलं संपले आणि षटक क्रमांक धावसंख्या 4 वरती विसावले. 3 विकेट, 3च्या मोबदल्यात 4 वरती धावसंख्या पाहतोय आपण. आता मात्र इथे मोठे फटके, म्हणजे 12 चेंडूचा शेष खेळ शिल्लक आणि 33 धावा. 16-50चा रिक्वायर रन रेट. मैदानाच्या आतमध्ये 3 बिग हिट प्रत्येक ओव्हरला आपण पाहिलं तर निश्चितच आपण जर 4-4च्या सराने सुद्धा प्रत्येक चेंडूला सुद्धा धावसंख्या आली. परंतु हा सामना क्रिकेटचा आहे. या मैदानाच्या आतमध्ये जरतरची भाषा नाही चालत. इथे मात्र फक्त चेंडू आणि फळी याचाच फक्त सामना चालतो. येस ॲब्सोल्युटली. उदयराज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि सांघिक कोट्यामधून दुसरं शतक घेऊन मैदानाच्या आतमध्ये उदयराज. येस ॲब्सोल्युटली. जातोय का सीमा पार. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, सर्वांचा तो बाप होता. आला इथे मात्र लॉग ऑफच्या डोक्यावरून षटकार. धावसंख्या धावत पोहोचले 10 वरती. 3च्या मोबदल्यात पाहिल्यात. खरोखर आत्ताच आपण एका सेकंदापूर्वी आपण चर्चा केली होती. त्या चर्चेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रिक्वायर रन रेट 16.50चा पाहिजे होता, परंतु इथे मात्र दाखवून दिलंय तो म्हणजे अमर यांनी. देवराजला पहिल्या चेंडूवरती स्वॅगचे स्वागत. उदयराजने मात्र स्वॅगचे स्वागत केलंय. इथे मात्र अमर हावी झालाय.
येस पुनर्षट हा चेंडू झोकून द्यायचा होता, परंतु चेंडूची समर डिलिव्हरी थोडं खाली पडताळली आणि इथे मात्र एकच धाव मिळते. चांगल्या षटकाची चांगली सुरुवात देखील केली आहे आणि इथे मात्र अमरने चांगला या ठिकाणी कमबॅक केलाय, परंतु धावसंख्या जाऊन पोहोचली ते 11 वरती. आणि इथे मात्र स्वप्न तुम्हाला उंच पाहावे लागतील, आकाशाला भिडणारा सह्याद्री शिकवतो, कारण की स्वप्न उंच पहावेत आणि इथे मात्र तुम्हाला स्वप्न उंच पाहावे लागणार. आता मात्र इथे सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अमर आणि त्याला त्याची साथीला जोड देण्यासाठी आशिष मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र ही गाडी 1 नंबरची गाडी 7 नंबरला चुकून गेले. इथे मात्र तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही जर व्यवस्थित ठेवली नाहीत लाईन तर तुम्हाला मिळणार आहे 1 रनची फाईन. अवांतर वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. मनापाय आज त्या ठिकाणी पंच देखील म्हणून काम करतात, कौतुक करतोय खरोखर. यांची चर्चा दिवसभर होते. व्हेरिएशनचा फायदा, लाभ केलाय चेंडू सीमा पार. अजून एक देखना शॉट, नेत्रदीप आला इथे मात्र आशिषच्या बॅट मधून दर्जेदार षटकार पाहतोय. इट इज ऑन फायर. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती जाऊन पोहोचले आणि 2 फलंदाज हावी झालेत. शांतता मैदानाच्या आतमध्ये. बॅटची घेतली एक कडा आणि इथे मात्र आशिषला शिकवलाय धडा. बॅक टू डगावच्या दिशेने मात्र परतोय तंबूच्या आश्रयाला, ज्याने मारला होता षटकार. धावसंख्या विसावल्या 18 वरती, परंतु आता मात्र उदयराज म्हणजे पाहतोय तर गोलंदाज स्ट्राईक वरती. चेंडू मात्र फेकून झालेले आहेत 4 चेंडूवरती मात्र पाहिलं तर उदयराजने धाव मात्र खर्च केले आहेत 14. 1 विकेट मात्र मिळवून दिले, परंतु सामना संपला नाही अजून. 8 चेंडू 19. व्हेरिएशनचा वापर, अनुभव पाठीशी या मैदानावरती. गोल राऊंड मध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये मारा. इथे मात्र सुंदर पद्धतीचा खेळ रंगतोय आणि इथे मात्र व्हेरिएशनच्या माध्यमातून पाहतोय आपण व्हेरिएशनचा किताबी कॉफी बुक मधला पाहतोय आपण व्हेरिएशनचा मेहताब बादशाह उदयराज त्याच्या नावावरती. पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये 54 धावा आणि इथे मात्र कमबॅक करण्यासाठी आलाय गोलंदाजने. हो या ठिकाणी मात्र झुलूप मात्र चेंडू यष्टीरक्षकाकडे विसावतोय. स्वेअरची सांगता होते, चेंडूचे फेके झाले, स्वेअर डॉट चेंडूची फेके झाले. उदयराज मात्र कमबॅक करताना दिसतो या मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळी अखेरचा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. निर्णायक चेंडू हा चेंडूचा असणार आहे या ठिकाणी. येस ऍब्सोल्युटली यावेळी स्वीप केलाय, परंतु 1 धाव मिळते. संधी आहे परंतु इथे मात्र मिस्टॅम्प केलंय. 2 धावा आलेत. 2 धावांची धावसंख्या पाहिली तर आपण 20 वरती पोहोचले आणि षटक क्रमांक संपले. इथे मात्र पंच सांगतायत, दर्शवतायत 6 चेंडू 17 आहे. कुणाला खतरा, कुणाच्या बाजूला खतरा. एका बाजूला पाहिले तर खालचा भंडारवाडा, दुसऱ्या बाजूला थारलवाडी. दोन्ही संघांमध्ये हा रंगला थरारक सामना. आपल्या फिरकीसाठी खरोखरच पाहतोय आपण 6 चेंडू 17 धावा. हिंदवी स्वराज्याचा पहिला ताटकणा जागवणारा पहिला मराठी महामानव शहाजीराजे भोसले श्रीमान. भूतकाळाच्या छाताडावर पाय देऊन वर्तमान काल उलटा टांगून भविष्य काळ घडवायला शिकवणारे राजे श्रीमान शिवाजीराजे भोसले, ज्यांचे नाव घेतले की प्रत्येक तरुणांच्या छातीवर रुंदावते अशा तलवारीच्या पातीवर मराठा बेडून धरणारा पण यवनांना शरण न जाणारा मराठा राजा पुत्र श्रीमान श्री छत्रपती संभाजीराजे भोसले यास प्रथम त्रिवार मानाचा मुजरा. गोलंदाज ट्रॅक वरती मैदानाच्या आतमध्ये राज आणि इथे मात्र 6 चेंडू आणि 17 धावा फेस करतोय अमर.
यावेळी फुलटा चेंडू स्ट्रेट अँड डिलिव्हरी फायचा वन बॉल सीमा पार जातोय. यावेळी पाहिलाय तांबडा रस्सा झणझणीत मारलाय फटका खणखणीत. 4 धावांशी 4 धावा मिळाल्या आहेत, परंतु इथे जर पाहिलं तर निश्चित जर आपण अक्षय धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वरती आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती स्वॅगने स्वागत केले, परंतु इथे मात्र आता जर 5 चेंडूवरती जर पाहिलं तर इथे 13 धावा पाहिजेत हे अंकित पत्र लगवलं. परंतु हा जो फलंदाज आहे तो उंच देहाचा आणि इथे मात्र त्याचे आर्म शोल्डर इथे मजबूत आहेत, याचा वापर प्रॉपर करतोय. ओ हो चेंडू मात्र या ठिकाणी काय पडलाय हे पाहायचं आहे. ओ या ठिकाणी दुसरी धाव गंभीर पूर्ण पार झाली आहे. टाळ्यांचा गजर कडकड होतोय, परंतु इथे मात्र फलंदाज पण सेफ झाला आणि इथे मात्र चेंडू काय पडलाय हेच पाहायचं आहे. पंच आपला निर्णय आपण सांगायचंय. फेअर डिलिव्हरी आहे, येस ऍब्सोल्युटली फेअर डिलिव्हरी आहे, परंतु इथे चेंडू सोडला, परंतु इथे मात्र धावा मात्र 2 मिळल्या. 2 धावांची धावसंख्या जाऊन पडली 26 वरती आणि मात्र या ठिकाणी 2 चेंडू फेकून झाले. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 4 चेंडू आणि 11 धावा. सामना अद्याप कुठेच संपला नाही. इथे कोणी जिंकलं पण नाही आणि कोणी हारलं नाहीये, परंतु हे पाहायचं या मैदानावरती हा सामना काय रंगणार आहे. इथेच ऑन फायर. आता पाहतोय मैदानावरती अमर मात्र सज्ज आहे. ओ व्हेरिएशनचा बेताब बादशाह उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, बसलाय का नाही, झेल सुटतोय 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 आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, परंतु स्ट्राईक मात्र अमर आपल्याकडे ठेवतोय. अमरला आत्मविश्वास आपल्यावरती आहे. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं कारण काय आहे, कारण की मी जोपर्यंत ब्रिज वरती आहे, मी पहिल्या ओपनिंग पेअरला गेलो होतो, परंतु इथे मात्र मी अजून तळ टकून मैदानाच्या आतमध्ये बसलोय, परंतु मला माझ्या टीमसाठी, माझ्या गावासाठी, माझ्या वाढीसाठी मला सिद्ध करायचं आहे. इथे मात्र मला इथे दाखवायचं आहे की माझा संघ उपांत्य फेरीमध्ये कसा जाईल, कोणत्या पद्धतीने मला नेता येईल, याचा आराखडा मैदानाच्या आतमध्ये आज तो मांडताना दिसतोय. म्हणजे अमर संजय दादा मैदानाच्या आतमध्ये गेलेत साथ देण्यासाठी अमरला, परंतु आता मात्र राज मात्र थोडा कमबॅक करणार पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू मात्र या ठिकाणी पाहिलं तर आपण 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. सॉरी क्षमा व्यक्त, 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे याच मैदानामध्ये. पाहायचं निश्चित चर्चा मात्र निश्चित ह्या खिलाडीची अमरची नेतृत्व होणार आहे, कारण की अमर ज्या पद्धतीने खेळी करतोय या मैदानाच्या आतमध्ये हे कौतुकास्पद आहे. येस, या ठिकाणी पंचांचा निर्णय आपल्याला निश्चित थोड्याच वेळात समजणार आहे ते काय ते. इथे स्ट्राईक रोटेट झाले का हे पाहायचं आहे. दीपक दादा इथे 2 धावांसाठी धावत असताना त्या ठिकाणी थोडीशी चर्चा निश्चित होते. येस, पाहायचं आहे. इथे मात्र पाहिले तर खरोखर स्वतःहून विकेट सोडतोय तो म्हणजे अमर. बॅक टू डगआउटला परततोय आणि खरोखर ही आपण या मैदानावरची खेळी पाहतोय. स्ट्राईक मात्र आता राहिले ते म्हणजे दीपक. संजय यांकडे राहिले, परंतु काय खेळी होती, खरोखर आत्मविश्वास दाखवला होता, परंतु अखेरपर्यंत हा किल्ला लढवत असताना माघारी परततोय. परंतु ठीक पाहिलं तर खरोखर अप्रतिम खेळी टाळ्या झाल्या पाहिजे याच्यासाठी. जोरदार खरोखर आतापर्यंत आता सामना रंगलाय, परंतु 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 1 चेंडू डॉट किंवा 1 चेंडू मोठा षटकार. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये येस पाहायचं आहे. अशी गोलंदाजी निश्चित केली तर या क्रिकेटच्या दुनियेची दिवाणी हे गोलंदाज आहे, जीवा भावाचा गोलंदाज. ट्रॅक वरती आहे, त्याचं नाव राज नावाचा. या गावामध्ये खरोखर त्याची चर्चा देखील आहे, परंतु इथे काय घडले मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. धावचीची संधी, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद.
जितला प्रताप बॅक टू डगआउटला आणि इथे मात्र स्ट्राईक राहिले, परंतु थोडंसं नाही ते जास्त संकटाच्या अडचणीमध्ये हा सामना सापडलाय. आणि इथे मात्र आता करण मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय, परंतु एक आशा होती जोपर्यंत अमर मात्र मैदानाच्या आतमध्ये होता ती आशा होती आणि ती निराशा करून मात्र या मैदानाच्या परतण्यात दिसतोय. आणि आता मात्र या ठिकाणी सायलेंट पाहायला मिळते. सायलेंट, सगळीकडून शांतता पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडूने 8 धावा. खोलात टाकलाय चेंडू, परंतु क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे वापर केला. इथे मात्र सटीक यॉर्करचा वापर करत असताना चेंडू स्क्वेअर जातोय आणि इथे मात्र विजयी संघ होतोय.